श्री स्वामी समर्थ मंडळी, माझं नाव प्रतीक्षा. हा आहे माझा 8वा ब्लॉग. सकाळी 5:30ला मी उठले होते कारण आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला. त्यामुळे सकाळी पटकन 5:30ला उठले. मम्मी पण उठली होती माझ्यासोबत. पटकन उठलं, आवरून घेतलं. पोरी आल्या होत्या. मग नंतर निघालो आम्ही अक्कलकोटला. सगळ्याच मुली होत्या आणि आमची ही पहिलीच ट्रिप होती, जे की फॅमिली मेंबर कोणीही सोबत नव्हतं आणि आम्ही पोरीत जात होतो. आमच्यापासून अक्कलकोट जास्त दूर नाही आहे, जवळच आहे. 3 तास आम्हाला लागतात अक्कलकोटला जायला. त्यामुळे निघालो आम्ही. नंतर मग रस्त्यात थांबलो, चहा घेतला. त्यानंतर परत निघालो. थंडी खूप आहे त्यामुळं थोडं चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग आम्ही गेलो अक्कलकोटमध्ये. आणि तिथे गाडी पार्क केली. पार्किंगपासून मंदिर खूप दूर होतं, त्यामुळे तिकडनं आम्ही चालत निघालो. पण असं वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल अक्कलकोटमध्ये. खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप. आम्हाला अक्कलकोटमध्येच तिथे लाईनमध्ये थांबून दर्शनाला 3 तास लागले. एवढी लाईन होती की बस. पण तिथले लोक खूप चांगले होते, कारण त्यांनी खाण्यासाठी केळी, चहा, दूध, परत पोहे सगळं म्हणजे देत होते आणि खूप चांगले होते. पाणी वगैरे खूप देत होते. मग नंतर माझा जप चालू होता लाईनमध्ये. म्हणजे तिथे बसून करता येणार नाही म्हणून लाईनमध्येच करत होते. परत काही लोकं असे पण करत होते की आतमध्ये येत होती, घुसत होती मध्ये, "चला आम्हाला पुढं जाऊ द्या, आमचं वय झालं आहे," असं तसं. पण आम्हाला माहिती होतं आम्ही किती चाललो आहे आणि काय. मग परत आम्ही पुढे गेलो आणि त्यानंतर मग ऊन खूप लागत होतं. लाईन काही संपत नव्हती. लोकांचं काही म्हणजे भांडण मस्ती खूप चालू होतं, एकमेकाला ढकलत होती. ते हेच चालू होतं. परत फायनली आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये प्रवेश झाला आमचा. पण मला वाटलं होतं की बाहेरच जास्त गर्दी आहे. पण आतमध्ये तर एवढं बेकार होतं ना, लहान मुलं पण बघत नव्हती लोकं. त्यांना पण अशी ढकलत होती, एवढं बेकार होतं ना. खूप म्हणजे पोलिसांनी पण खूप प्रयत्न केला की म्हणजे गर्दी कमी करायचा, एकमेकांना मागे थांबवायचा. पण लोकं ऐकत नाहीत. खरंच कुठेच ऐकत नाहीत ते. आम्हाला तर चालायची पण गरज नव्हती. अशी ढकलत होती ना लोकं, आम्ही आपोआप चालत होतो. नंतर फायनली स्वामींचं दर्शन झालं. हां, खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस स्वामींकडे येतो ना आपण. मी खरंच सांगते, तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवून बघा. खरंच खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट. म्हणजे स्वामी प्रचिती आणतातच त्यांची. हां, खरंच म्हणजे मी मनापासून सांगते, तुम्ही एवढा 1 वर्ष करून बघा, स्वामींवरती विश्वास ठेवून बघा. नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आम्ही बाहेर पडत होतो, त्यात पण खूप गर्दी. त्यात आमच्यासोबत आलेल्या एका मुलीची ओढणी पण आतमध्येच पडली. मग परत जाऊ दे म्हटलं, आता कुठे जाणार आणायला. म्हणून बाहेर आलो. बाहेरून बघितलं स्वामींची मूर्ती वगैरे. थोडं सामान घेतलं ज्यांना जे घ्यायचं होतं ते. त्यानंतर खाल्ला वडापाव, कारण खूप भूक लागली होती. सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं आणि माझं तर असं ठरलेलं की स्वामींचं दर्शन झाल्याशिवाय काहीच नाही खायचं. त्यानंतर तिकडे स्वामींच्या मूर्तीकडे गेलो मोठ्या. तिथे